बार्शीतील कर सल्लागार नितीन बकाल यांचा जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने 6व्यांदा फेटाळला. बार्शी प्रतिनिधी. कर सल्लागार नितीन बकाल यांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर बार्शी येथील ज्युनियर न्याय वर्ग 1 यांचे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज मे कोर्टाने फेटाळल्यानंतर नितीन बकाल यांनी माननीय अति जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांच्यासमोर जामीन मिळण्याकामी अर्ज केला होता. सदर अर्जावर सुनावणी होऊन बकाल यांचा गुन्हा आर्थिक फसवणुकीचा व गंभीर स्वरूपाचा असल्याने सदरचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने 6व्यांदा फेटाळला. पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार बार्शी येथील यतीशकुमार गायकवाड यांचे तारा इलेक्ट्रिकल दुकान आहे. या व्यवसायाचे कर सल्लागार म्हणून नितीन जयप्रकाश बकाल हे काम पाहत होते. कर सल्लागार नितीन बकाल हे व्यावसायिक यतीशकुमार गायकवाड यांचेकडून कर भरणेकरिता म्हणून 2,25,00,000 इतकी रक्कम रोख व चेकद्वारे घेऊन गेले होते. त्यापैकी फक्त ₹25,00,000 एवढीच रक्कम करापोटी भरल्याचे व उर्वरित रक्कम अंदाजे 2 कोटी स्वतःच्या फायद्याकरिता वापरल्याचे व्यावसायिक यतीशकुमार गायकवाड यांचे निदर्शनास आले. तेव्हा गायकवाड यांनी कर सल्लागार नितीन बकाल यांचे विरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये भा. दम. वि. कलम 420 व 409 प्रमाणे फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणी कर सल्लागार नितीन बकाल यांचा बार्शी जिल्हा माननीय जिल्हा व सत्र न्यायालय व माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी यापूर्वी अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर बार्शी शहर पोलिसांनी नितीन बकाल यांना दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी अटक केली होती. त्यानंतर दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी न्यायमूर्ती जे. आर. पठाण यांच्या न्यायालयात नितीन बकाल यांचा जामीन अर्ज ठेवला होता. त्यांनी नितीन बकाल यांचा जामीन अर्ज सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व मोठ्या रकमेच्या अपहाराबाबत असल्यामुळे व सदर गुन्ह्याची चौकशी चालू असल्यामुळे फेटाळला होता. त्यानंतर नितीन बकाल यांनी बार्शी येथील मे जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांच्या न्यायालयात जामीन मिळण्याकामी दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी अर्ज केला होता. सदरचा अर्जही माननीय न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर 5व्यांदा जामीन अर्ज न्यायमूर्ती जे. आर. पठाण साहेब यांचे समोर ठेवला होता. सदरचा अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर नितीन बकाल यांनी जामीन मिळण्याकामी अति जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कोर्टात जामीन मिळण्याकामी अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जावर विस्तृतपणे चौकशी होऊन सरकारी वकील श्रीमती आर. एम. कदम यांचा व मूळ फिर्यादीचे वकील ॲड. एम. ए. इनामदार ॲड. आनंद सागर सोलापूर व ॲड. प्रकाश एस. साखरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदरचा गुन्हा आर्थिक अपहाराबाबतचा असून गंभीर स्वरूपाचा आहे. सदर गुन्ह्याची चौकशी चालू आहे. या कारणांमुळे कर सल्लागार नितीन बकाल यांचा जामीन 6व्यांदा फेटाळण्यात आला. नितीन बकाल यांचे तर्फे ॲड. राज पाटील सोलापूर यांनी काम पाहिले.